3000चा लाभ हा आमच्या सर्व लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये डीबीटी द्वारे उपलब्ध करून दिलेला आहे। शेअर झाल्यामुळे पात्र बहिणींच्या खात्यामध्ये सप्टेंबर महिन्याचा हप्ता आणि ऑक्टोबर महिन्याचा हप्ता एकत्रितपणे 3000 रुपये विस्तारण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा लाडक्या बहिणींना तुमच्या खात्यामध्ये फक्त सप्टेंबर महिन्याचा हप्ता येणार होता, परंतु सप्टेंबर महिन्याचा हप्ता सोडण्यासाठी उशीर झाल्यामुळे तुमच्या खात्यामध्ये सप्टेंबर महिन्याचा हप्ता आणि ऑक्टोबर महिन्याचा हप्ता एकत्रितपणे विस्तारण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। एकंदरीत आज या प्रमुख 16 जिल्ह्यातील सर्व लाडक्या बहिणींचा मंगळवार 100% गोड सुद्धा झालेला आहे, कारण आजचा वार मंगळवार आज 23 सप्टेंबर रोजी या 16 जिल्ह्यामधील पात्र बहिणींच्या खात्यामध्ये सप्टेंबर महिन्याचा हप्ता आणि ऑक्टोबर महिन्याचा हप्ता एकत्रितपणे 3000 रुपये विस्तारण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। तुम्ही सुद्धा आताच व्हिडिओच्या माध्यमातून ऐकलेलं होता की थेट लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदिती तटकरे मॅडमने आदेश सुद्धा दिलेला आहे। त्यामुळे एकंदरीत राज्यातील या 16 जिल्ह्यामधील प्रमुख लाडक्या बहिणींची आज खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। बघा बहिणींनो, तुमच्या खात्यामध्ये फक्त सप्टेंबर महिन्याचा हप्ता 1500 रुपयाप्रमाणे येणार होता, परंतु आज नवरात्रीचा दुसरा दिवस आहे, त्या अनुषंगाने लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये एकत्रितपणे 2 हप्त्यांचे पैसे एकत्रितपणे विस्तार सुद्धा होतच आहेत। म्हणजेच चालू महिन्याचे म्हणजे सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये आणि पुढच्या ऑक्टोबर महिन्याचे पैसे ॲडव्हान्स मध्ये तुमच्या खात्यामध्ये विस्तार करायला सुरुवात सुद्धा करण्यात आलेले आहे। तर आज ज्या 16 जिल्ह्यांमध्ये 3000 रुपये विस्तार करण्यात येत आहेत, तर हे 16 जिल्हे कोणकोणते आहेत त्याची यादी सुद्धा वाचून दाखवतो, जेणेकरून तुमचा जिल्हा या 16 जिल्ह्यांपैकी असेल तर तुमच्या खात्यामध्ये आज सप्टेंबर महिन्याचा हप्ता आणि ऑक्टोबर महिन्याचा हप्ता एकत्रितपणे 3000 रुपये विस्तार सुद्धा होऊन जाणार आहे। परंतु लाडके बहिणींना मागच्या 2 ते 3 दिवसांपासून आदिती तटकरे मॅडमने सर्व लाडके बहिणींना अर्जंट सूचना दिलेली आहे की लवकरात लवकर केवायसी करा, अन्यथा तुम्हाला पुढील हप्त्यांचे पैसे भेटणार नाहीत, तुमचे पुढील हप्ते बंद सुद्धा होऊन जातील। त्यामुळे लाडके बहिणींनो ही केवायसी कुठे करायची, कशी करायची, कधीपर्यंत करायची आहे आणि कोणत्या लाडक्या बहिणींनी करायची आहे, तर याची एकत्रितपणे माहिती याच व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत, जेणेकरून तुम्हाला पुढचे 4 वर्ष या योजनेच्या माध्यमातून हप्त्यांचे पैसे मिळत राहतील आणि तुम्ही लाडकी बहीण म्हणून ग्राह्य सुद्धा धरला जाणार आहेत। बघा लाडकी बहिणींनो, आज तुमच्या खात्यामध्ये सप्टेंबर आणि ऑक्टोबर या दोन्ही महिन्यांचे पैसे एकत्रितपणे विस्तार करण्यासाठी आजच राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून डीबीटीचं बटन दाबण्यात आलेलं आहे। बहिणींच्या खात्यामध्ये निधी वाटपाला सुरुवात सुद्धा करण्यात आलेली आहे। थेट महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार काय म्हटलेले आहेत, लाडक्या बहिणींनो तुम्ही सुद्धा ऐकायचं आहे। आमच्या आदितीच्या साक्षीने सांगतो, ऑक्टोबरचे पैसे देखील तुम्हाला ह्या आठवड्यामध्ये मिळतील, तर 2 महिन्याचे मिळतील, त्याबद्दल आपण काळजी करू नका। तर बघा लाडक्या बहिणींनो, आताच राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी आदिती तटकरे मॅडमच्या साक्षीने सुद्धा सांगितले आहे की बहिणींच्या खात्यामध्ये सप्टेंबर आणि ऑक्टोबर या 2 महिन्यांचे पैसे एकत्रितपणे सोडण्यात येत आहेत। खऱ्या अर्थाने या 16 जिल्ह्यांमधील सर्व लाडक्या बहिणींचे सप्टेंबर हप्त्याचे आणि ऑक्टोबर हप्त्याचे आज मंगळवार 23 सप्टेंबर रोजी या ठिकाणी प्रत्यक्ष संपल्याचं चित्र सुद्धा दिसून आलेलं आहे। बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमवायला सुरुवात झालेली आहे। आज सकाळपासून लाडक्या बहिणीने बँकांमध्ये प्रचंड गर्दी केलेली आहे। लवकर लवकर हप्ता काढा, लवकर लवकर हप्ता काढा, अशा पद्धतीने गव्हर्नमेंटकडून सूचना सुद्धा देण्यात आलेल्या होत्या। त्यामुळे लाडक्या बहिणी आज सकाळपासून बँकांमध्ये थांबलेले आहेत। बँकांच्या बाहेर मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी सुद्धा केलेली आहे। बघा लाडक्या बहिणींना आज राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणजेच बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी शब्द दिलेला होता आणि एकनाथ शिंदे साहेब दिलेला शब्द पूर्ण करतात। लाडक्या बहिणींनो, तुमचा सुद्धा विश्वास एकनाथ शिंदे साहेबांवरती आहे आणि तुम्हाला सुद्धा माहिती आहे की एकनाथ शिंदे साहेब ज्यावेळेस शब्द देत असतात तर त्यावेळेस ते 100% आणि 101% तो शब्द सुद्धा पूर्ण करत असतात। म्हणजेच यावर्षी त्यांनी शब्द दिलेला होता की लाडकी बहीण योजना पुढील 5 वर्ष अशाच पद्धतीने सुरू राहील। आता या 5 वर्षामधील 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे, उर्वरित 4 वर्ष या लाडकी बहीण योजना अशाच पद्धतीने सुरू सुद्धा राहणार आहे। परंतु लाडकी बहिणींनो, या योजनेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घोटाळे झाल्याचे राज्य सरकारच्या निदर्शनास
निदर्शनास आलेले आहे। काही श्रीमंत लाडक्या बहिणींनी लाभ लाटल्याचं राज्य सरकारच्या निदर्शनास आलेलं आहे। तर या श्रीमंत बहिणींनी लाभ घेतल्यामुळे गरीब महिलांचे लाभ बंद झालेले होते। काही महिलांना 1 हप्ता 2 हप्ता आलेले होते, त्यानंतर हप्त्यांचे पैसे बंद झालेले होते। तर बघा लाडक्या बहिणींनो, जर तुम्हाला 2 हप्ते 3 हप्ते आलेले असतील आणि त्यानंतर लाभ बंद झालेला असेल किंवा मागील हप्त्यांपैकी कोणत्या तरी हप्त्याचे पैसे आलेले नसतील आणि या ठिकाणी तुमचा लाभ बंद झालेला असेल तर तुम्ही केवायसी करायचं आहे। केवायसी केल्यामुळे हा फायदा तुम्हाला होणार आहे, राज्य सरकारला हा फायदा होणार नाही। जर तुम्ही केवायसी केले आणि केवायसी मध्ये पात्र ठरलात तर तुम्हाला मागील हप्त्यांचे पैसे एकत्रितपणे विस्तार होतील आणि पुढील 4 वर्ष लाडकी बहीण योजनेचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये मिळत राहणार आहे। बघा लाडकी बहिणींना तशा प्रकारे माहिती आज आदिती दाटकर मॅडमने दिलेली आहे। सर्व लाडकी बहिणींनी ऐकायचं आहे की आदिती दाटकर मॅडम लाडक्या बहिणींना काय म्हटलेले आहे। केवायसी मुळे ज्या लाभार्थी आहेत त्यांना अधिकचा फायदा होणार आहे। तर बघा लाडकी बहिणींनो, आताच महिला व बालिका सेवा राज्यमंत्री म्हणजेच लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदित्य दाटकर मॅडमने आदेश सुद्धा दिलेले आहे की सर्व लाडकी बहिणींनी केवायसी करायचे आहे। केवायसी केल्यानंतर हा फायदा 100 आणि 100% लाडकी बहिणींना सुद्धा होणार आहे। बघा लाडकी बहिणींना एकत्रितपणे सर्व लाडकी बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। म्हणजेच आज मंगळवार 23 सप्टेंबर रोजी या 16 जिल्ह्यांमधील पात्र बहिणींची प्रतीक्षा संपत आहे। काल सोमवार होता, काल 22 सप्टेंबर रोजी म्हणजेच काल नवरात्रीचा पहिला दिवस होता। तर काल भरपूर बहिणींच्या खात्यामध्ये पैसे आलेले आहेत। आज 16 जिल्ह्यामधील पात्र बहिणींच्या खात्यामध्ये मंगळवार 23 सप्टेंबर रोजी हे पैसे सकाळी 7 वाजल्यापासून दुपारी 2 वाजेपर्यंत विस्तार होणार आहेत। त्यानंतर दुपारी 3 वाजल्यापासून संध्याकाळी 11 वाजेपर्यंत हे पैसे वाटप सुद्धा होणार आहेत। म्हणजेच एकंदरीत आज ज्या 16 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे तर या 16 जिल्ह्यांमध्ये 2 टप्प्यांमध्ये या ठिकाणी सप्टेंबर आणि ऑक्टोबर या दोन्ही महिन्यांचे पैसे एकत्रित करण्याचे आदेश देण्यात आलेले होते आणि तशा प्रकारे पहिला टप्पा सुरू करण्यात आलेला आहे। आज सकाळी 7 वाजल्यापासून बहिणींच्या खात्यामध्ये खटाखट मेसेज येण्यास सुरुवात झालेली आहे। बहिणींना सकाळपासून मोबाईलवरती मेसेज आलेले आहेत। या ठिकाणी सर्व लाडक्या बहिणींची पहिल्या टप्प्यामधील 8 जिल्ह्यांमधील सर्व लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपणार आहे। परंतु ज्या बहिणींच्या खात्यामध्ये आज पहिल्या टप्प्यामध्ये पैसे येणार नाहीत त्या बहिणींच्या खात्यामध्ये दुसऱ्या टप्प्यामध्ये पैसे येतील। म्हणजेच पहिल्या टप्प्यासाठी 8 जिल्ह्यांची निवड आणि दुसऱ्या टप्प्यासाठी 8 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे। कारण आज या ठिकाणी बघा 23 सप्टेंबर मंगळवार या ठिकाणी तुमच्या खात्यामध्ये हे पैसे वाटप होणार आहेत। म्हणजे सकाळी 8 जिल्हे आणि संध्याकाळी 8 जिल्हे। तर या ठिकाणी ज्या सकाळी 8 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे तर हे सकाळचे 8 जिल्हे बघून घ्या, त्यानंतर संध्याकाळचे 8 जिल्हे सुद्धा बघणार आहोत। परंतु लाडक्या बहिणींनो, एक गोष्ट लक्षात घ्या, राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणजेच बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणीवरती अन्याय करणार नाही। सर्व लाडक्या बहिणींना समान पैसे वाटप केले जातील, त्यामुळे कोणत्याही लाडक्या बहिणींनी काळजी सुद्धा करायची नाही। परंतु ज्या बहिणी केवायसी करणार नाहीत, ज्या बहिणी ही महत्त्वाची कामे करणार नाहीत, अशा बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येणार नाहीत। अशा लाडक्या बहिणींनी बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। बघा लाडक्या बहिणींना, खऱ्या अर्थाने तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। परंतु जर तुम्ही नियमांमध्ये बसत नसाल, महत्त्वाची कामे केलेली नसतील तर तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार नाहीत। फक्त बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। एकत्रितपणे आज ज्या 16 जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी मंगळवार 23 सप्टेंबर रोजी पैसे जमवत आहेत, म्हणजे सप्टेंबर आणि ऑक्टोबर या दोन्ही हप्त्यांचे पैसे जे जमवत आहेत तर या जिल्ह्यांची यादी तुम्हाला सुद्धा वाचून दाखवतो। त्यानंतर आज ज्या बँकांची निवड करण्यात आलेली आहे, ज्या बँकांमध्ये या ठिकाणी सप्टेंबर आणि ऑक्टोबर हप्त्याचे पैसे सोडण्याचे आदेश देण्यात आलेले आहे, तर अशा प्रमुख बँकांची यादी सुद्धा बघणार आहोत। परंतु लाडकी बहिणींनो, चॅनलवरती नवीन आला असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून लाडकी बहीण योजनेसंदर्भात सत्य माहिती तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर येऊन जाईल। कारण लाडक्या बहिणींनो, यूट्यूब असेल, फेसबुक असेल, अशा सोशल मीडियाच्या ॲपवरती मोठ्या प्रमाणामध्ये अफवा पसरवल्या जात आहेत की लाडक्या बहिणींना पैसे मिळाले, लाडकी बहीण योजना बंद झाली, अशा पद्धतीच्या अफवा पसरवल्या जात आहेत। परंतु आज महिला व बालिका सेवा राज्यमंत्री म्हणजेच लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदिती दाटकर मॅडमने सर्व लाडक्या बहिणींना तातडीची अर्जंट सूचना दिलेली आहे की कोणत्याही लाडक्या बहिणीने आपणवरती विश्वास ठेवू नये। आम्ही देणारे आहोत, आम्ही घेणार नाहीत। सर्व लाडक्या बहिणींना सप्टेंबर आणि ऑक्टोबर या दोन्ही हप्त्यांचे पैसे एकत्रितपणे 3000 रुपये सुद्धा विस्तार होत आहेत। आणि लाडक्या बहिणींसाठी अजून एक आनंदाचा निर्णय घेण्यात आलेला आहे। तो निर्णय म्हणजे लाडक्या
लाडक्या बहिणींना दिवाळीपासून 1500 रुपयांच्या ऐवजी 2100 रुपयाचा देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। म्हणजे सरकारने निवडणुकीच्या अगोदर शब्द दिलेला होता, परंतु सरकार त्या शब्दावरती अजून ठाम नव्हता। परंतु या ठिकाणी लाडक्या बहिणींपुढे या ठिकाणी सरकार झुकलेलं आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींना 2100 रुपयांचा हप्ता या ठिकाणी दिवाळीपासून विस्तार होण्यास सुरुवात सुद्धा होणार आहे। परंतु लाडक्या बहिणींना सध्याच्या स्थितीला तुम्हाला 1500 रुपयाप्रमाणे हप्ता सुरू आहे। तर 1500 रुपयाप्रमाणे 2 हप्त्यांचे पैसे एकत्रितपणे 3000 रुपये आज या 16 जिल्ह्यामधील पात्र बहिणींच्या खात्यामध्ये विस्तार होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। सकाळी 8 जिल्हे आणि संध्याकाळी 8 जिल्हे टोटल मिळून या ठिकाणी 16 जिल्ह्यांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। परंतु लाडक्या बहिणींना आज महिला व बालिका सेवाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडम आणि राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणजेच बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार सरसकट सर्व बहिणींच्या खात्यामध्ये सप्टेंबर हप्ता आणि ऑक्टोबर हप्ता या दोन्ही हप्त्यांचे पैसे विस्तार होणार नाहीत। म्हणजे ज्या लाडक्या बहिणी नियमांमध्ये बसत असतील, पात्रतेमध्ये बसत असतील अशाच बहिणींच्या खात्यामध्ये सप्टेंबर हप्ता आणि ऑक्टोबर हप्ता विस्तार करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। त्यामुळे लाडक्या बहिणींनो तुम्ही सुद्धा या नवीन नियमांमध्ये आणि पात्रतेमध्ये बसायला पाहिजेत। बघा, अगोदर महत्त्वाचे नियम लावण्यात आलेले होते, म्हणजेच 28 जून 2024 रोजी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आलेले होते। त्यावेळेस लाडक्या बहिणींना या ठिकाणी काही नियम लावण्यात आलेले होते, परंतु लाडक्या बहिणींना आता 2025 सुरू झालेला आहे। या ठिकाणी 7 ते 8 महिने उलटून गेलेले आहेत। त्या अनुषंगाने या लाडकी बहीण योजनेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बदल सुद्धा करण्यात आलेला आहे। म्हणजेच अगोदरचे जेवढे पण जुने नियम होते तेवढे सर्व जुने नियम रद्द केलेले आहेत। तर याच्यामध्ये नवीन नियम लावण्यात आलेले आहेत। ज्या लाडक्या बहिणी नवीन नियमांमध्ये बसत असतील, ज्या लाडक्या बहिणी KYC करतील अशाच बहिणींच्या खात्यामध्ये सप्टेंबर हप्त्याचे पैसे, ऑक्टोबर हप्त्याचे पैसे विस्तार होतील। ज्या बहिणी या ठिकाणी KYC करणार नाहीत, ज्या बहिणी या ठिकाणी नवीन नियमांमध्ये बसणार नाहीत अशा बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येणार नाहीत, तुमचे पैसे पेंडिंगला पडू शकतात। त्यामुळे लाडक्या बहिणींना जर तुम्हाला वाटत असेल की आपले पैसे पेंडिंगला पडू नयेत, आपल्या खात्यामध्ये 100% पैसे यावेत, तर या ठिकाणी तुम्ही सुद्धा महत्त्वाची कामे करायची आहेत। जर तुम्ही महत्त्वाची कामे केली तर तुमच्या खात्यामध्ये पैसे विस्तार होतील आणि या ठिकाणी सप्टेंबर हप्त्याचे आणि ऑक्टोबर हप्त्याचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा सुद्धा संपून जाणार आहे। तर बघा लाडक्या बहिणींनो, आता कोणत्याही क्षणाची वाट न पाहता तुमचा जास्त वेळ न घेता या ठिकाणी आपण जिल्ह्यांची यादी आणि बँकांची यादी वाचून दाखवत आहे। जिल्ह्यांची यादी आणि बँकांची यादी पाहिल्याशिवाय हा व्हिडिओ बंद करू नका, अन्यथा या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये तुमचं नुकसान होईल। सर्व बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येतील, फक्त तुमच्याच खात्यामध्ये पैसे येणार नाहीत। त्यामुळे जर तुम्हाला वाटत असेल की सर्व बहिणींच्या खात्यामध्ये पैसे यावेत आणि त्यांच्यासोबत आमच्या खात्यामध्ये सुद्धा पैसे यावेत, तर त्या ठिकाणी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहे की त्यामुळे तुमचा हप्ता लवकरात लवकर येईल, सर्व बहिणींच्या अगोदर तुमच्या खात्यामध्ये पैसे विस्तार होतील। परंतु लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी अजून काही आनंदाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत। तर हे निर्णय भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून घेण्यात आलेले आहे। बघा, आता जवळ दिवाळीचा सण आलेला आहे, त्या अनुषंगाने लाडक्या बहिणी तेलाचा डबा या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये शेंगदाणे असतील, या ठिकाणी बेसन पीठ असेल, अशा गोष्टी दिवाळीसाठी खरेदी करत असतात। मैदा असेल, मीठ असेल, साखर असेल, अशा गोष्टी दिवाळीसाठी खरेदी करत असतात। परंतु लाडक्या बहिणींनो, मागच्या वर्षी मोठ्या प्रमाणामध्ये GST आकारण्यात येत होता, त्यामुळे अशा सर्व वस्तूंच्या किमती वाढत चाललेल्या होत्या। परंतु लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी भारत सरकारने म्हणजेच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी या ठिकाणी GST कमी करण्यात आलेला आहे, कमी केलेला आहे। म्हणजेच अगोदर 28% GST होता, तर 28%वरून आता 18% GST करण्यात आलेला आहे। त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींना सर्व वस्तू कमी दराने मिळणार आहेत। म्हणजेच आता दिवाळीचा सण जवळ येत आहे, तर या दिवाळीला आपण तेलाचा डबा खरेदी करत असतो, साखर खरेदी करत असतो, शेंगदाणे असतील, मीठ असेल, मैदा असेल, साखर असेल, अशा आपण किराण्याच्या वस्तू खरेदी करत असतो। परंतु लाडक्या बहिणींनो, या वस्तू अगोदर या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये महाग झालेल्या होत्या, परंतु भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी सर्व लाडक्या बहिणींना दिवाळीचं गिफ्ट देण्याचं ठरवलेलं आहे। त्या अनुषंगाने आजपासून या ठिकाणी सर्व वस्तूंच्या किमती कमी करण्यात आलेल्या आहेत। तुम्हाला तेलाचा डबा इतक्या रुपयांना मिळणार आहे, इतक्या रुपयांना तुम्हाला साखर मिळणार आहे। म्हणजेच 28%वरून या ठिकाणी 18% GST करण्यात आलेला आहे, 10% GST कमी करण्यात आलेला आहे। त्यामुळे तुमच्याकडून आता जास्त प्रमाणामध्ये कर घेतला जाणार नाही, कारण लाडक्या बहिणींमुळे महाराष्ट्र राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आलेलं आहे आणि केंद्रामध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीचं सरकार आलेलं आहे आणि या सरकारने लाडक्या बहिणींना दिलासा देण्यासाठी, लाडक्या बहिणींना आनंदी करण्यासाठी, लाडक्या बहिणींना खुश करण्यासाठी हा निर्णय घेतलेला आहे। बघा लाडक्या बहिणींना,
आपल्याला याच्यामध्ये काही महत्वाचं नाही, आपल्याला थेट जिल्ह्यांची यादी आणि बँकांची यादी पाहायची आहे. परंतु लाडक्या बहिणींनो, जिल्ह्यांची यादी आणि बँकांची यादी पाहण्या अगोदर या ठिकाणी तुम्ही काही गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत. म्हणजेच आज महिला व बालिका सेवाचे मंत्री आदिती तटकरे मॅडमने दिलेल्या माहितीनुसार ज्या ज्या लाडक्या बहिणी नियमांमध्ये पात्रतेमध्ये बसत असतील अशाच बहिणींच्या खात्यामध्ये पैसे वाटप होतील. परंतु ज्या लाडक्या बहिणी नियमांमध्ये बसत नसतील, पात्रतेमध्ये बसत नसतील अशा बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येणार नाहीत. म्हणजे एकंदरीत श्रीमंत बहिणींचा याच्यामधून वगळण्यात येणार आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना याच्यामध्ये जुने नियम रद्द करून नवीन नियम लावण्यात आलेले आहेत. ज्या ज्या लाडकी बहिणी या ठिकाणी नवीन नियमांमध्ये बसत असतील अशा बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येतील. परंतु ज्या लाडक्या बहिणी नवीन नियमांमध्ये बसत नसतील अशा बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येणार नाहीत. तर या ठिकाणी नवीन नियम कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊया. त्यासोबतच लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी आपण लगेच जिल्ह्यांची यादी आणि बँकांची यादी पाहणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुमची या ठिकाणी भरपूर दिवसांची सप्टेंबर महिन्याची आणि ऑक्टोबर हप्त्याची प्रतीक्षा संपून जाईल आणि तुमच्या खात्यामध्ये कटाकट निधी वाटपाला सुरुवात सुद्धा होणार आहे. बघा लाडक्या बहिणींनो, जिल्ह्यांची आणि बँकांची यादी पाहण्या अगोदर या ठिकाणी आपण सर्वात अगोदर पात्रता आणि नियम बघून घेऊयात. बघा लाडक्या बहिणींनो, राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार लाडकी बहीण योजनेला 1 वर्ष पूर्ण होऊन गेलेलं आहे. आता ते जे जुने नियम लावण्यात आलेले होते ते नियम या 2025 मध्ये सप्टेंबर हप्त्यासाठी आणि ऑक्टोबर हप्त्यासाठी चालणार नाहीत. या सप्टेंबर हप्त्यासाठी आणि ऑक्टोबर हप्त्यासाठी राज्य सरकारकडे नवीन नियमावली आलेली आहे. राज्य सरकारच्या माध्यमातून नवीन नियम सुद्धा लावण्यात आलेले आहेत. ज्या ज्या लाडकी बहिणी नवीन नियमांमध्ये बसत असतील त्यांच्याच खात्यामध्ये आज पैसे वाटप करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. बघा लाडकी बहिणींनो, याच्यामध्ये जो पहिला नवीन नियम लावण्यात आलेला आहे तर तो पहिला नियम अत्यंत महत्वाचा आहे. या पहिल्या नियमामुळे भरपूर लाडकी बहिणींचे अर्ज या ठिकाणी अपात्र होतील अशा पद्धतीची दाट शक्यता सुद्धा वर्तवण्यात येत आहे. बघा एकंदरीत 4 नियम 4 पात्रता लावण्यात आलेले आहेत. ज्या ज्या लाडकी बहिणी या नवीन 4 नियमांमध्ये नवीन पात्रतेमध्ये बसत असतील त्यांच्याच खात्यामध्ये पैसे वाटप होतील. त्यांचेच या ठिकाणी भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून सुद्धा जाणार. त्याच बहिणींना या ठिकाणी 2 हप्त्यांचे 3000 रुपये सुद्धा मिळणार आहेत. बघा लाडक्या बहिणींनो, सर्व लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे. आपण सर्वात अगोदर जिल्ह्यांची यादी आणि त्यानंतर लगेच बँकांची यादी बघून घेऊयात. परंतु लाडक्या बहिणींनो, तुम्ही काही महत्वाची कामे केलेली असावीत. जर तुम्ही महत्वाची कामे केलेली असतील तर तुम्हाला हप्त्यांचे पैसे वाटप होतील आणि त्यासोबत लाडक्या बहिणींनो, तुमच्या खात्यामध्ये यामध्ये गॅस कनेक्शनचे पैसे वितरण सुद्धा होणार आहेत. बघा लाडक्या बहिणींनो, याच्यामध्ये जे महत्वाचं काम करायचं आहे तर ते महत्वाचं काम म्हणजे लाडक्या बहिणींनी या ठिकाणी आपलं आधार कार्ड अपडेट करायचं आहे, आधार कार्डशी लिंक करायचं आहे, आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करायचं आहे. जर तुम्ही अशी महत्वाची कामे केली तरच तुमच्या खात्यामध्ये सप्टेंबर हप्त्याचे पैसे आणि ऑक्टोबर हप्त्याचे पैसे एकत्रितपणे 3000 रुपये विस्तार होतील. तुमचे सुद्धा भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाणार आहे. या ठिकाणी सर्व लाडक्या बहिणी आनंदाने नाचायला सुद्धा लागणार आहेत. बघा लाडक्या बहिणींना, सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत 3 गॅसचे 2500 रुपये विस्तार करण्याचे आदेश आज महिला व बालिका सेवाच्या मंत्री म्हणजेच लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदिती तटकरे मॅडमने दिलेली आहे. त्यामुळे राज्यातील 2,26,00,000 बहिणींच्या खात्यामध्ये 3 गॅसचे 2500 रुपये पुढील 3 दिवसांमध्ये विस्तार होतील. परंतु लाडक्या बहिणींना हे गॅस कनेक्शनचे पैसे सरसकट सर्व बहिणींच्या खात्यामध्ये येणार नाहीत. ज्या ज्या लाडक्या बहिणी नियमांमध्ये बसत असतील अशाच बहिणींच्या खात्यामध्ये गॅस कनेक्शनचे पैसे येणार आहेत. म्हणजेच गॅस कनेक्शनचे नवीन नियम लावण्यात आलेले आहेत. त्याच्यामध्ये तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असावा. तुमच्या घरामध्ये कोणत्या तरी कंपनीचा गॅस असायला पाहिजे. त्या गॅसला सरासरी 6 महिने पूर्ण झालेले असावेत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तो गॅस कनेक्शन तुम्ही ब्लॅकने घेतलेला नसावा. तरच मला गॅस कनेक्शनचे पैसे विस्तार होतील आणि गॅस कनेक्शनची केवायसी केलेली असावी. बघा लाडक्या बहिणींना, ज्या ज्या बहिणींना गॅस कनेक्शनचे पैसे मिळवायचे असतील अशा लाडक्या बहिणींनी महत्वाची कामे करून ठेवायची आहे. तरच त्यांच्या खात्यामध्ये या ठिकाणी हप्त्यांचे पैसे विस्तार होतील. अन्यथा त्यांच्या खात्यामध्ये या हप्त्यांचे पैसे विस्तार सुद्धा होणार नाही. तर बघा लाडकी बहिणींनो, आता आपण जिल्ह्यांची यादी आणि बँकांची यादी सुद्धा बघणार आहोत. बघा लाडकी बहिणींनो, सर्वात अगोदर 8 जिल्ह्यांमध्ये पहिल्या टप्प्यामध्ये पैसे वाटप होत आहेत. याच्यामध्ये पहिला जिल्हा परभणी, दुसरा जिल्हा बीड, तिसरा जिल्हा अहिल्यानगर,
चौथा जिल्हा छत्रपती संभाजीनगर, 5वा जिल्हा जालना आणि 6वा जिल्हा अमरावती जिल्हा. बघा आज सकाळी 7 वाजल्यापासून दुपारी 2 वाजेपर्यंत पहिल्या टप्प्यामधल्या या 8 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होत आहेत आणि आज दुपारी 3 वाजल्यापासून संध्याकाळी 11 वाजेपर्यंत या ठिकाणी गडचिरोली जिल्हा, चंद्रपूर जिल्हा, गोंदिया जिल्हा, भंडारा जिल्हा, बुलढाणा जिल्हा, त्यासोबतच पुणे जिल्हा, मुंबई शहर, मुंबई उपनगर, रायगड, रत्नागिरी अशा जिल्ह्यांमध्ये सुद्धा या ठिकाणी सप्टेंबर हप्त्याचे पैसे वाटप होणार आहेत. त्यासोबतच लाडक्या बहिणींनो ज्या बँकांमध्ये पैसे येतील आणि ज्या बँकांमध्ये पैसे येणार नाही त्या बँकांची यादी सुद्धा वाचून दाखवतो. बघा लाडक्या बहिणींनो या ठिकाणी इंडियन बँकेमध्ये पैसे येतील, बँक ऑफ इंडियामध्ये पैसे येतील, बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये पैसे येतील, कॅनरा बँकेमध्ये पैसे येतील, इंडियन पोस्ट पेमेंट बँकेमध्ये पैसे येतील, SBI बँकेमध्ये, त्यासोबतच या ठिकाणी लाडक्या बहिणींनो कोटक महिंद्रा बँकेमध्ये सुद्धा पैसे येणार आहेत. पंजाब नॅशनल बँक, पंजाब अँड सिंध बँक, IDBI बँक, IDFC बँक, त्यासोबतच HDFC बँक अशा बँकेमध्ये सुद्धा पैसे येतील. एकंदरीत खासगी बँक, सरकारी बँक, सहकारी बँक आणि पतसंस्था या सर्व प्रकारच्या बँकेमध्ये पैसे येणार आहेत. त्यामुळे कोणत्याही लाडक्या बहिणीने काळजी करायची गरज नाही. बघा लाडक्या बहिणींनो एकंदरीत सर्व लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे, कारण आज महिला व बालिका सेवा राज्यमंत्री आदिती तटकरे मॅडमच्या माध्यमातून डीबीटीचं बटन दाबलेलं आहे. बहिणींची प्रतीक्षा संपलेली आहे. बघा लाडक्या बहिणींनो या ठिकाणी तुम्हाला सुद्धा माहिती असेल की प्रत्येक महिन्याचा हप्ता हा महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये विस्तार होत असतो. त्याचप्रमाणे या ठिकाणी सप्टेंबर महिन्याचा हप्ता सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये विस्तार होणार होता, तर त्याची सुरुवात आजपासून होणार असल्याची माहिती देण्यात येत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणींचे या ठिकाणी नवरात्री गोड होईल. लाडक्या बहिणींची नवरात्रीची प्रतीक्षा संपून जाईल. बघा लाडक्या बहिणींनो या ठिकाणी लाडकी बनवण्यासंदर्भात महत्वाची माहिती आलेली होती. ही माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघितलेली आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि गरज असेल त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्की शेअर करा. बघा लाडक्या बहिणींनो तुमच्या खात्यामध्ये सप्टेंबर आणि ऑक्टोबर या 2 हप्त्यांचे पैसे एकत्रित येऊ शकतात अशा पद्धतीने बातम्या फिरत आहेत. परंतु लाडकी बहिणींनो काही बातम्यांमध्ये असं सुद्धा सांगितलं जात आहे की लवकरच सप्टेंबर हप्ता विस्तार होईल, त्यानंतर ऑक्टोबर हप्ता